नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। रेवदंडा एसटी स्टँडची लाजिरवाणी अवस्था, शासन बसलेलं जनता त्रस्त। प्रवाशांना ताटकळत उभे राहण्याची वेळ, बस स्थानकाची अवस्था पर्यटकांना मारक। रेवदंडा एसटी बस स्थानकाची अवस्था दिवसेंदिवस अधिकच बिकट होत असून प्रवाशांसह वाहन चालकांच्या सुरक्षिततेला गंभीर धोका निर्माण झाला आहे। स्थानक परिसरात मोठमोठे खड्डे, बस येताना होणारे धक्के, बेशिस्त वाहने, अस्वच्छता आणि गुटख्याच्या दुर्गंधीने अक्षरशः प्रवासी त्रस्त झाले आहेत। प्रशासनाचे प्रचंड दुर्लक्ष व परिवहन विभागाची उदासीनता यावर नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे। अलिबाग, मुरुड, रोहा या तिन्ही तालुक्यांना जोडणाऱ्या मध्यवर्ती ठिकाणामुळे रेवदंडा एसटी स्टँडवर दररोज मोठी प्रवासी वर्दळ असते। पावसाळ्यात खड्ड्यामध्ये पाणी साचून निर्माण झालेली तळी आता कोरडी पडल्याने खड्ड्यांचे भयावह रूप स्पष्ट दिसत आहे। एसटी बस येताना प्रवाशांना धक्कादायक झटके बसतात। चालकांना हे खड्डे चुकवताना जीव मुठीत धरून वाहन चालवावे लागत आहे। मोठा अपघात होण्याची दाट शक्यता नागरिकांनी व्यक्त केली आहे। त्यातच बसस्थानक परिसरात लहान मोठी वाहने बेशिस्तपणे उभी करून ठेवली जातात, ज्यामुळे एसटी बसला जागा मिळत नाही। वाहतूक कोंडी निर्माण होत असून बस चालकांना स्थानकात प्रवेश करणे कठीण झाले आहे। ही बेशिस्त पार्किंग प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण करणारी ठरत आहे। अस्वच्छतेचा कहर इतका वाढला आहे की बसस्थानक परिसर गुटख्याच्या पिचकाऱ्या, थुंकलेल्या जागा आणि दुर्गंधीने भरून गेलेला आहे। त्यामुळे प्रवासी, विशेषतः महिला, मुले आणि वृद्ध बसस्थानकाच्या आत बसणे टाळून बाहेरच थांबणे पसंत करतात। 12ही महिने येथे देशांतर्गत व परदेशी पर्यटक येत असतात, पण बसस्थानकाची ही बिकट अवस्था रेवदंड्याच्या प्रतिमेला तडा देणारी ठरत आहे। रायगड जिल्ह्यातील 90% एसटी स्टँडचे काँक्रिटीकरण पूर्ण झाले आहे, मग फक्त रेवदंडा एसटी स्टँडचेच काम मागे का, हा सवाल नागरिक सातत्याने विचारत आहेत। परिवहन खाते दिवाकर रावते, नंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आता परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे असूनही रेवदंडा एसटी स्टँडची दुरावस्था कायम यावर शासनाची भूमिका संशयास्पद असल्याची चर्चा रंगली आहे। प्रवाशांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष, परिसरातील घाण, खड्डे आणि पार्किंगचा अराजक या प्रश्नांची जबाबदारी कोण घेणार? रेवदंडा एसटी स्टँडचा विकास नेमका अडतो कुठे? या सर्व अशा प्रश्नांची उत्तरे परिवहन विभागाने तातडीने द्यावीत, अशी नागरिकांकडून जोरदार मागणी होत आहे। आवाज महामुंबईच्या चॅनेलसाठी निलेश फुंडेंसह तृप्ती भोईर, रेवदंडा।